मित्रांनो, देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक आणि देशभरातील कोट्यावधी लोकांचा विश्वास गाठीशी असलेला उद्योग समूह म्हणजेच टाटा ग्रुप. टाटा आणि विश्वास असं एक अतूट नातं निर्माण झाले. अशातच टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे टाटा मोटरचे शेअर्स. टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या बाजारामध्ये धुमाकूळ घालत आहेत. गेल्या वर्षभरात शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केलेत. गुंतवणूकदारांना थोडका नाही तर तब्बल 110% परतावा रिटर्न्स या कंपनीनं दिलेत. 2020 पासूनचा कोरोना कालावधी पाहिला तर या टाटांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचं नशीब बदलण्याचं काम केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज जी टाटा कंपनी नफा कमावते, एकेकाळी तीच कंपनी अशी होती की ती गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होती. कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु कधी काळी टाटा समूहाची नामांकित कंपनी टाटा मोटर्स गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होती. रतन टाटा यांची ही कंपनी एकेकाळी इतकी अडचणीत आली होती की टाटांनी तिला विकण्याचा प्लॅनही तयार केला होता. कंपनी विकण्यासाठी तत्कालीन आघाडीची वाहन कंपनी फोर्ड मोटर्ससोबत करार जवळपास निश्चित झाला होता, परंतु अगदी शेवटच्या क्षणी करार मोडला. रतन टाटा यांनी 90च्या दशकामध्ये सतत वाढत असलेल्या तोट्यामुळे प्रवासी कार विभाग विकण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी फोर्ड मोटर्सची बोलणी देखील सुरू होती. पण भेटीदरम्यान फोर्डचे चेअरमॅन बिल फोर्ड यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली आणि हा करार मोडण्यात आला. बिल फोर्ड यांनी सांगितलेली गोष्ट रतन टाटा अद्यापही विसरलेले नाहीत आणि आज फोर्डचे मोठे ब्रँड्स त्यांनी स्वतःच्या नावे करून घेतलेत. टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय रतन टाटांनी का बदलला तर या संदर्भामध्ये एक किस्सा नेहमी सांगितला जातो. अमेरिकेत मीटिंगच्या दरम्यान बिल फोर्ड यांनी रतन टाटांची चेष्टा केली होती. ते म्हणाले होते की तुम्हाला काही कळतच नव्हतं तर मग तुम्ही प्रवासी कार विभाग सुरूच का केलात? जर आम्ही तुमचा हा व्यवसाय विकत घेतला तर ते तुमच्यावर आमचे उपकार होतील. यानंतर रतन टाटांनी फोर्ड मोटरसोबतचा करार मोडून टाकला. त्या दिवसापासून पुढच्या 9 वर्षातच टाटांनी टाटा मोटर्स अशा उंचीवर नेऊन ठेवली की दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या फोर्ड मोटर्सने जॅग्वार आणि लँड रोव्हर असे मोठे 2 ब्रँड्स विकत घेण्याची सरळ फोर्डलाच ऑफर दिली. याबाबत रतन टाटा आणि बिल फोर्ड पुन्हा आमनेसामने आले. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. फोर्डच्या अध्यक्षांचा सूर बदलला होता. यांनी या ऑफरसाठी रतन टाटा यांचे आभार मानले आणि म्हणाले की तुम्ही जर जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करून आमच्यावरती फार मोठे उपकार करत आहात. तर मित्रांनो, आता आपण टाटा मोटर्सचे शेअर्स मल्टीबॅगर रिटर्न्स पाहू शकतो, ज्याने गेल्या 12 महिन्यामध्ये 110% आणि गेल्या 5 वर्षांमध्ये 470% परतावा दिला. टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 2020 पासून देशामध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये झपाट्यानं वाढला. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत फक्त 65 रुपये होती, जी 19 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी 933 रुपये 80 पैशांवरती पोहोचली. म्हणजेच या काळामध्ये त्यात गुंतवलेली रक्कम 1-2 नव्हे तर 15 पटीने वाढली आहे. जेम फायनान्शियलने या शेअरचे लक्ष्य 1000 रुपये ठेवलेलं आहे. टाटा मोटर्सचं मार्केट कॅपिटलायझेशन 3,41,000 कोटी रुपये झाले. कंपनीनं अलीकडेच डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत, जे की उत्कृष्ट होते. टाटा कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 137% वाढून 7,025 कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये केवळ 2,958 कोटी रुपये होता. जर आपण महसुलाबद्दल बोललो तर कंपनीच्या म्हणण्यानुसार टाटा मोटर्सचा महसूल 3ऱ्या तिमाहीमध्ये 25% वाढून 1,10,557 कोटी रुपये इतका झालाय, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीमध्ये 88,488 कोटी रुपये एवढा होता. तर मग मित्रांनो, अशा या टाटा मोटर्स कंपनीनं गुंतवणूकदारांना प्रचंड पैसे कमावून दिलेले आहेत आणि यापुढे देखील ही कंपनी पैसे कमावून देत राहील असा विश्वास टाटा यांनी व्यक्त केलेला आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर तुमच्याकडे टाटाचे शेअर्स असतील तर नक्कीच तुम्ही ते आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.